नमस्कार, मी श्रीरंग खरे. मनी टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. संकटात पाठीशी उभा राहतो तोच खरा मित्र असं म्हणतात. बाजारामध्ये पडझड होत असताना सगळ्यांच्या गुंतवणुका संकटामध्ये सापडतात. आठवड्याचे 3 दिवस वधारल्यावर आज बाजार पुन्हा गडगडला. अशा संकटामध्ये आम्ही गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शन करत खऱ्या मित्राची भूमिका बजावतोय. आजही आपण टेस्ट करणार आहोत, पण त्याआधी दिवसभरातल्या टॉप 10 बिझनेस न्यूज पाहूया. 3 दिवस सलग वाढल्यानंतर आज सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकामध्ये काही प्रमाणात नफा वसुली बघायला मिळाली. निफ्टी 109 अंकांनी तर सेन्सेक्स 405 अंकांनी आपटला. यामध्ये प्रामुख्यानं खासगी बँका आणि IT कंपन्यांमध्ये झालेल्या नफा वसुलीमुळे हा बाजार खाली आल्याचं दिसलं. पडणाऱ्या बाजारामध्ये आज रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर तेजीमध्ये होता. तिमाही निकालांमध्ये रिलायन्स रिटेलचा नफा अपेक्षेपेक्षा जास्त वाढल्यानं ही खरेदी बघायला मिळाली. दिवस अखेर रिलायन्स इंडस्ट्रीज 2.62% वाढून 1301 रुपयांवर बंद झाला. IT क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिसच्या निकालानंतर शेअरमध्ये जबरदस्त विक्री झाली. इन्फोसिसचा शेअर आजच्या सत्रात 6% घसरला. गुरुवारी देखील शेअर साधारणपणे 5% घसरला होता. त्यामुळे गुरुवार आणि शुक्रवार मिळून शेअरच्या किमतीत 11% घसरण नोंदवण्यात आलेली आहे. अदानी एनर्जीज सोल्युशनसाठी जेफ्रीज या ब्रोकरेज कंपनीनं बाय रेटिंग कायम ठेवलेलं आहे. या शेअरची किंमत 67% वाढण्याचा अंदाज असून हा शेअर 1300 रुपयांपर्यंत पोहोचेल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. देशातील सगळ्यात मोठ्या ऑटो शोचं आज दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं. आज पहिल्याच दिवशी मारुती सुझुकीनं त्यांची पहिली इलेक्ट्रिक कार ई विटारा ब्रेझा बाजारामध्ये उतरवली. एकदा चार्ज केल्यानंतर ही गाडी 500 किलोमीटरचं अंतर कापेल असा कंपनीचा दावा आहे. जूनमध्ये ही गाडी भारतीय रस्त्यावर धावताना दिसेल. रेल विकास निगम लिमिटेडचा शेअर गेल्या काही दिवसात सतत चढता आलेख पाहत आहे. BSNL कडून मोठी ऑर्डर मिळाल्यानं हा शेअर तेजीत आहे. गुरुवारी या शेअरची किंमत 11% वाढली होती. शुक्रवारी पहिल्या सत्रात हा शेअर 6% वाढलेला बघायला मिळाला. आर्थिक वर्ष 2025 मध्ये भारताचा GDP 6.5% असेल असा अंदाज जागतिक बँकेने वर्तवलेला आहे. पूर्वी हा दर 6.5% असेल असा अंदाज वर्तवण्यात आलेला होता. सुधारित अंदाजामध्ये थोडी घट झाल्यानं म्हणजे 0.1% घट झाल्याचं दिसून आलेलं आहे. पुढील 2 वर्ष विकासाचा दर 6.7% राहील असाही अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. स्टॅलियॉन इंडिया फ्लोरोकेमिकल्स लिमिटेडचा IPO शुक्रवारपर्यंत 16.4 पटींनी सबस्क्राईब झालेला आहे. या शेअरची ग्रे मार्केटमधील किंमत एका शेअर मागे 42 रुपये असेल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. IPO साठी यशस्वी बोली लावणाऱ्या गुंतवणूकदाराला एक शेअर 85 ते 90 रुपयांच्या दरम्यान मिळेल. IPO चा लॉट हा 165 शेअरचा असून तो 20 जानेवारीपर्यंत बोलीसाठी खुला आहे. शाकाहारी जेवण मागवणाऱ्यांवर एक्स्ट्रा चार्ज लावण्याच्या मुद्द्यावरून झोमॅटोच्या व्यवस्थापनानं ग्राहकांची माफी मागितलेली आहे. गेल्या काही दिवसात झोमॅटोवरून व्हेज खाद्यपदार्थ मागवणाऱ्यांना अतिरिक्त चार्ज लावला जात होता. त्यावरून झोमॅटोवर तुफान टीका सुरू होती. आज त्यावर कंपनीचे CEO दीपिंदर गोयल यांनी हा कंपनीचा मूर्खपणा होता असं म्हणत माफी मागितली आहे. महाराष्ट्र सरकारनं आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी एक विशेष धोरण तयार करणार असल्याची माहिती दिली आहे. राज्याचे IT मंत्री आशिष शेलार यांनी याबाबतची माहिती दिली. त्यासाठी एक कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आला असून असं धोरण आखणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य असणार आहे. आज शुक्रवार आहे आणि आज आपण टॅक्स बद्दल बोलणार आहोत. त्यासाठी नेहमीप्रमाणे आपल्यासोबत आहेत संजीव गोखले सर. गोखले सर गेल्या 3 दशकांपासून टॅक्स प्रॅक्टिस करतायत. विविध माध्यमातून ते कर नियोजनाविषयी सातत्यानं मार्गदर्शन करत असतात. आज आपण त्यांच्याकडून सामान्य करदात्यांच्या मनात येणाऱ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर, स्वागत आहे तुमचं शोमध्ये. सगळ्यात पहिला प्रश्न, जानेवारी महिन्यामध्ये गुंतवणुकीचे पुरावे कोणी द्यायला पाहिजेत आणि जर ते कोणी दिले नाही तर ते चालेल का? यावर्षी असं आहे, म्हणजे गेल्या वर्षीपासूनच की ज्यांनी नवीन कर प्रणाली स्वीकारली अशांसाठी कुठलीही वजावट किंवा डिडक्शन्स एक्झेम्पशन्स हे त्या प्रणालीमध्ये मिळत नाही. त्यामुळे मुख्यतः हे जे पुरावे मागितले जायचे ते ह्या एक्झेम्पशन्स किंवा डिडक्शनसाठी जी करबचत गुंतवणूक करायला लागायची ती तुम्ही केलीत का
हे एम्प्लॉयरला तपासण्यासाठी हे पुरावे मागितले जायचे. जर नवीन कर प्रणाली स्वीकारली असेल एखाद्याने तर अर्थातच हे एक्झेम्पशन किंवा डिडक्शन मिळत नाहीत आणि त्यामुळे हे पुरावे द्यायची गरज नाही. मात्र ज्यांनी जुनी कर प्रणाली स्वीकारली आहे आणि करबचत गुंतवणुकी केली आहे अशा करदात्यांनी मात्र न चुकता शक्यतो नॉर्मली जानेवारीच्या अखेरीपर्यंत हे पुरावे आपल्या एम्प्लॉयरला द्यावेत, जेणेकरून तो त्याप्रमाणे कमी जो कर कापायचा आहे पगारावरचा तो कापू शकेल. जर हे पुरावे नाही दिले गेले तर मात्र एम्प्लॉयर असं समजेल की तुम्ही करबचत गुंतवणूक केली नाही आणि त्यामुळे मग जास्तीचा टॅक्स कापला जाईल. फेब्रुवारी मार्च मध्ये मिळणारा पगार हा कमी मिळू शकतो. त्यामुळे आता तुझा जो प्रश्न आहे की करबचत गुंतवणूक चे पुरावे द्यायचेत का? हो, ज्यांनी जुनी कर प्रणाली स्वीकारली त्यांनी निश्चित द्यायचे. मात्र ज्यांनी नवीन कर प्रणाली स्वीकारली त्यांना हे पुरावे द्यायची तशी गरजच भासणार नाही. सर, दुसरा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की ज्यांनी होम लोन घेतलेलं असतं त्यांच्यासाठी हा महत्वाचा प्रश्न आहे की नवी कर प्रणाली जी आहे त्यामध्ये गृह कर्जावरील व्याजासाठी काही वेगळी वजावट मिळते का? त्यापासून नव्या कर प्रणालीमध्ये कुठलाही दिलासा मिळत नाही? नाही, दुर्दैवाने नवीन कर प्रणालीमध्ये होम लोनचं जे गृह कर्जाचं व्याज आहे त्याला हाऊसिंग लोन इंटरेस्ट म्हणतो आपण, त्याचं कुठलीही वजावट मिळत नाही. अर्थात हे असं म्हणताना एक गृहीत असं धरलेलं आहे आपण की हे जे घर आहे तिथे माझं राहतं घर आहे, त्याला सेल्फ ऑक्युपाइड प्रॉपर्टी असं म्हणतात. परंतु बरेच जण हे गृह कर्ज घेऊन जे घर घेतात ते भाड्याने देतात. असं जर ते भाड्याने दिलं असेल तर त्यातनं मात्र ही इंटरेस्ट किंवा ही गृह कर्जाच्या व्याजाची वजावट मिळू शकते. परंतु आपण नॉर्मली जो सर्वसामान्य मध्यमवर्गीय जो स्वतःसाठी जे घर घेतो आणि ज्याच्यासाठी गृह कर्ज घेतो आणि त्या गृह कर्जाच्या व्याजाची मोठी वजावट जवळपास 2 लाखापर्यंतची वजावट गेली कित्येक वर्ष त्याला मिळत होती, ती नवीन कर प्रणालीमध्ये मात्र त्याला मिळणार नाही. त्यामुळे जरी ते गृह कर्ज घेतलं असेल, व्याज दिलं असेल तरी त्याचा थेट फायदा जो करामध्ये होता तो आता नवीन कर प्रणालीमध्ये उपलब्ध नाही. ओके सर, अनेकांना अजूनही नवीन कर प्रणाली आणि जुनी कर प्रणाली याच्यातला फरक फारसा माहिती नाहीये. ही कन्सेप्ट जी आहे ती फक्त तोंड ओळख म्हणून माहिती आहे, पण याच्यातले जे बारकावे आहेत किंवा काय नेमकं आहे या प्रणालीमध्ये ते अनेकांना माहिती नाही. तुम्ही प्लीज ती सोपी करून सांगा. हो, अतिशय सोप्या शब्दात सांगायचं तर जुनी कर प्रणाली जी आपण वर्षानुवर्ष करदाते वापरत होते, नवीन उपलब्धच नव्हती, तेव्हा एकंदरीत त्याचा ढाचा असा होता की उत्पन्नावर कर लागायचा, तो स्लॅब प्रमाणे लागायचा. करमुक्त उत्पन्नाच्या वर प्रत्येक वेगवेगळ्या टप्प्यावर स्लॅबवर कर द्यायला लागायचा. मात्र असं जरी असलं तरी कर वाचवायची एक संधी प्रत्येक करदात्याला उपलब्ध होती. कारण जर करबचत गुंतवणूक केली, काही ठराविक पेमेंट्स केली तर कराच्या कायद्यामध्ये विविध वजावटी उपलब्ध होत्या, विविध एक्झेम्पशन्स उपलब्ध होती. उदाहरणार्थ घर भाडे भत्ता असेल, वेगवेगळ्या कलम ATC सारख्या 1.5 लाखापर्यंतच्या विविध गुंतवणुका जर केल्या तर कर बचत व्हायची, म्हणजे करपात्र उत्पन्न हे कमी व्हायचं आणि असं कमी झालेल्या करपात्र उत्पन्नावर जो कर द्यायला लागायचा तो निश्चित कमी असायचा. त्यामुळे एखाद्याला जर आपला कर वाचवायचा असेल तर त्याच्यासाठी एक संधी उपलब्ध होती. त्यांनी कर बचत गुंतवणूक जर केली तर हे शक्य होतं. अर्थात त्याच्यासाठी त्याचा अजून एक फायदा असा होता की कर बचत गुंतवणुकीबरोबर शाळेची फी, हाऊसिंग लोनचं जे आपण आता म्हटल्याप्रमाणे गृह कर्ज व्याज किंवा विविध दीर्घकालीन गुंतवणूक, विमा योजना अशा विविध पर्याय उपलब्ध असल्यामुळे करबचत तर व्हायचीच, परंतु त्या माणसाच्या गुंतवणुकीही व्हायच्या जी त्याला भविष्यात त्याचा फायदा होत असेल. मात्र एक नवीन कर पर्याय जो 2021 मध्ये दिला गेला त्याच्यामध्ये असं होतं की तुम्हाला कोणतीही करबचत गुंतवणूक त्याचे डिडक्शन मिळणार नाही किंवा करावी लागणार नाही. मात्र त्याचा जो कर आहे तो जुन्या कर बचत गुंतवणूक करून जेवढा कर भरायला लागायचा त्यापेक्षा कमी होता आणि आता तर तो गेल्या बजेट पासून तो अजून कमी झालाय. म्हणजे मी जर कर बचत गुंतवणूक करून जुनी कर प्रणाली स्वीकारली आणि जो काय मी कर भरीन त्याच्यापेक्षा कुठलीही गुंतवणूक न करता केवळ नवीन कर प्रणाली स्वीकारून मला माझा कर जुन्या कर प्रणालीतल्या लागणाऱ्या करापेक्षा कमी द्यायला लागत आहे. त्यामुळे काय होईल, ह्याचा सगळ्यात फायदा कोणाला आहे की ज्याला कुठली करबचत गुंतवणुकीसाठी पैसाच उरत नसेल, म्हणजे एवढा पगार असेल तो कमी असेल, घरात कुटुंबात बरेच जण त्याच्यावर अवलंबून असतील, अशा वेळी पगारातनं करबचत करण्याएवढं त्याला शिल्लकच राहत नसेल, अशा करदात्याला या नवीन कर प्रणालीचा फायदा आहे. पण कुठली करबचत गुंतवणूक करायची गरज नाही. मात्र जो कर तो भरणार आहे तो जुन्या कर प्रणालीमध्ये करबचत गुंतवणूक करूनही जो कर लागत होता त्यापेक्षा कमी होणार आहे. अर्थात त्याच्यामुळे एक तोटा असा आहे की करबचत आपली होत नाही, गुंतवणूक होत नाही,
जे राहिलेले पैसे आहेत ते कदाचित खर्च होऊ शकतील आणि त्यामुळे गुंतवणुकीसाठी चालना देणारी ही जी कर प्रणाली होती ती दुर्दैवाने या नवीन कर प्रणालीमध्ये आपल्याला दिसत नाही. परंतु अर्थात मी म्हटल्याप्रमाणे काही जणांना त्याचा फायदा आहे तर काही जणांना निश्चितच नुकसान आहे. ओके सर, आपण पुढचा प्रश्न घेण्याच्या आधी पुन्हा एकदा ज्या जुन्या आणि नव्या कर प्रणाली कशा आहेत आणि त्यांचे टॅक्स स्लॅब कसे आहेत ते एकदा स्क्रीनवर प्रेक्षकांच्या माहितीसाठी म्हणून दाखवूया की जुन्या कर प्रणालीमध्ये टॅक्स स्लॅब कसे होते. तर स्क्रीनवर आपण जर बघू शकलो की जुनी कर प्रणाली जी होती ती 2.5 लाखापर्यंत उत्पन्न हे करमुक्त होतं. 2.5 ते 5 लाखापर्यंत उत्पन्न ज्याच्यावर 5% कर लागत होता. 5 ते 10 लाखासाठी 20% कर लागत होता. 10 लाख आणि त्याच्या पुढे 30% कर लागत होता. आपण जी बघतोय ती जुनी कर प्रणाली आहे. नव्या कर प्रणालीमध्ये टॅक्स स्लॅब ऍड करण्यात आलेले होते. 0 ते 3 लाखापर्यंत उत्पन्न करमुक्त करण्यात आलेलं होतं. 3 लाखापासून 7 लाखापर्यंत उत्पन्नावर 5% कर लागत होता. 7 ते 10 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर 10%, 10 ते 12 लाखच्या उत्पन्नावर 15%, 12 ते 15 लाख पर्यंतच्या उत्पन्नावर 20% आणि 15 लाखाच्या पुढच्या उत्पन्नावर 30% कर लावण्यात आलेला आहे. अशी ही नवी कर प्रणाली आहे. पुन्हा एकदा गोखले सरांकडे जाऊया. सर, नवी प्रणाली जर कोणी अवलंबली असेल किंवा अवलंबायची असेल तर ती कोणासाठी योग्य ठरेल आणि कोणासाठी अयोग्य ठरेल? हो, हा चांगला प्रश्न आहे. कारण बरेच जण मला हा प्रश्न विचारतात की आम्ही नवीन कर प्रणाली स्वीकारू का नको स्वीकारू. त्याचं एक साधारण ढोबळमानाने असं उत्तर आहे की साधारण 10 ते 15 लाख हे उत्पन्न जो गट आहे, कारण असं लक्षात घे की 7 लाखाच्या आत उत्पन्न असेल तर नवीन कर प्रणालीमध्ये कुठला टॅक्स भरायला लागत नाही. त्यामुळे त्या करदात्यांना निश्चितपणे नवीन कर प्रणाली स्वीकारावी कारण त्यांचा टॅक्स 0 होईल. 7 ते 10 किंवा 10 ते 15 हा जो 2 उत्पन्न गट आहे ज्याला आपण मध्यमवर्गीय करदाते म्हणतो त्यांच्यासाठी मात्र खरंच कन्फ्युजन आहे. त्याच्यासाठी एक सोपा मार्ग आम्ही काढलेला आहे तो असा की ते जर विविध करबचत गुंतवणूक आधीपासूनच करतायत, म्हणजे माझा विमा पॉलिसी अजूनच आधीच जाते, माझं गृह कर्ज चालूच आहे, माझं पीपीएफ भरण्याएवढी माझ्याकडे शक्यता आहे, म्हणजे पैसे उरतायत, म्हणजे मी वेगवेगळ्या करवजावटी घेऊ शकतोय. अशा वेळी तर त्या करवजावटींची एकूण बेरीज जर साधारण 4 लाखापर्यंत जर झाली, म्हणजे 1.5 लाख पीपीएफचे, नॅशनल पेन्शन स्कीमचे 50,000, गृह कर्जाचे 2 लाख, इथे 4 लाख होते. 4 लाख किंवा त्याच्यापेक्षा अधिक झाली तर अशा व्यक्तीला जुनी कर प्रणाली अजूनही त्याचा टॅक्स कमी होऊ शकतो. मात्र जर 4 लाख किंवा त्याच्यापेक्षा जास्त होत नसेल, इतकी करबचत गुंतवणूक करणं शक्य नसेल किंवा सगळ्या करबचत गुंतवणुकीचा एकंदर विचार करताना तिथपर्यंत आपण पोहोचत नसू तर मात्र अगदी डोळे मिटून नवीन कर प्रणाली स्वीकारली साधारण 10 ते 15 लाख या उत्पन्न गटाने तर निश्चितच त्याचा त्यांना फायदा होतो. 15 लाखाच्या वर ज्यांना उत्पन्न आहे अशांना मात्र नवीन कर प्रणाली जास्त फायदेशीर आहे. अर्थात ज्याला गृह कर्जाचा हप्ता भरतोय जो किंवा हाऊस रेंट अलाउन्स म्हणजे घर भाडे भत्ता मिळतोय किंवा ज्याचं एज्युकेशनल लोन आहे, कारण बरेच मोठ्या प्रमाणावर एज्युकेशनल लोन घेतात लोक आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी, त्याचं व्याज जे भरभक्कम असतं म्हणजे 3 ते 4 लाख रुपये वार्षिक व्याज असतं, त्याची वेगळी वजावट जुन्या कर प्रणालीमध्ये मिळते आणि मग सहज ते 4 लाखाचा जो आपला टप्पा आहे तो क्रॉस करता येतो. म्हणजे एक ढोबळ मानाने एखाद्या करदात्याने आपलं उत्पन्न 10 ते 15 लाख किंवा त्याच्या वर असेल आणि साधारण 4 लाखापर्यंतची वजावट आपण घेतोय किंवा त्याच्यापेक्षा जास्त घेऊ शकतोय, अशी जर परिस्थिती असेल तर जुनी कर प्रणाली, अन्यथा तितकं शक्य नसेल तर नवीन कर प्रणाली अवलंबावी. इतका सोपा आणि सरळ एक सोपा हिशोब प्रत्येक जण आपापला करदाता करू शकतो. सर, आता मुद्दा आहे स्टँडर्ड डिडक्शनचा. स्टँडर्ड डिडक्शन हा नव्या आणि जुन्या दोन्ही प्रणालींमध्ये लागू होतो का आणि जर असेल तर किती लागू आहे? हो, स्टँडर्ड डिडक्शन हे जुन्या कर प्रणालीमध्ये केवळ 50,000 मिळतं आणि नवीन कर प्रणालीमध्ये मात्र गेल्या वर्षी त्यांनी 75,000 पण वाढवलंय. अर्थात ह्याचा फायदा, सर्वोत्तम फायदा साधारण 7,75,000 ज्याचा उत्पन्न आहे वार्षिक त्याला मिळतो. कारण 7,75,000 जर त्याचा पगार असेल त्यातनं 75,000चं स्टँडर्ड डिडक्शन जर वजा केलं तर निव्वळ उत्पन्न 7 लाख राहतं. नवीन कर प्रणाली स्वीकारली तर 7 लाखाच्या आत किंवा 7 लाख उत्पन्न असेल तो कुठलाही कर लागत नाही. त्यामुळे आता तुझा जो प्रश्न होता, स्टँडर्ड डिडक्शन जुन्या आणि कर प्रणालीमध्ये वेगवेगळं आहे. जुन्यामध्ये 50,000 आणि नवीनमध्ये 75,000 असं जास्तीचं स्टँडर्ड डिडक्शन आहे. यावर्षी अर्थसंकल्पात या स्टँडर्ड डिडक्शन मध्ये नवीन कर प्रणालीमध्ये अजूनही भर होईल अशी फार मोठी अपेक्षा आम्ही बाळगतो. सर, घर विकणाऱ्यांची हल्ली संख्या खूप आहे. घर विकतात, नवीन घर घेतात, मोठ्या घरात जातात.
तर घर घेताना एक घर विकून दुसरं घर घेतलं तर त्यावर जो नफा होतो त्यावर कर लागत नाही, हे ठीक आहे. पण घरातलं सोनं विकून जर ते पुन्हा प्रॉपर्टीत गुंतवलं तर त्याचा कर बचतीसाठी किंवा करांच्या प्लॅनिंगसाठी काही फायदा होतो का? हो, निश्चित होतो. फक्त त्याला थोड्याशा काय काय अटी आहेत, त्या अटींकडे जास्त पद्धतीने काळजीपूर्वक बघितलं पाहिजे. सर्वप्रथम म्हणजे घरातनं जो नफा होतो घर विक्रीतनं, तो जर मी दुसऱ्या घरात टाकला, म्हणजे मी 1 कोटी रुपयाला घर विकलो, ज्याची किंमत ज्याची मूळ किंमत ही 40 लाख होती, 60 लाख माझा नफा झाला. मी हे 60 लाखाचं दुसरं घर घेतलं, अर्थात 60 लाखापेक्षा जास्तही मी घेऊ शकतो, पण किमान 60 लाखाचं घर घेतलं तर माझा तो कर पूर्णपणे वाचत होता, शून्य होत होता. पण तुझं म्हणणं, मी हे 1 कोटीचं घर जेव्हा घेताना 60 लाख किंवा कुठलंही घर घेताना मी घर विकलं नाहीये, तर घरातलं सोनं विकलंय. अशा वेळी सगळ्यात महत्वाचा नियम असा आहे की सोनं विकून आलेली सर्व रक्कम मला त्या घरात टाकायला लागेल. म्हणजे मी समजा 50 लाख रुपयाचं सोनं विकलं, जे मी काही वर्षापूर्वी 30 लाखाला घेतलेलं, तर केवळ जो भांडवली नफा 20 लाख झाला आहे तेवढाच टाकून चालणार नाही, पूर्ण 50 लाख मला त्या घरात टाकायला लागतील. हा सगळ्यात महत्वाची अट. दुसरी महत्वाची अट अशी की जेव्हा मी सोनं विकतो अशा पद्धतीने, तेव्हा माझ्या घरी माझ्या नावे एकापेक्षा जास्त घरं नाही पाहिजे. म्हणजे एखादं घर माझं आधीच आहे, सोनं विकून मला दुसरं घर घ्यायचं आहे तर चालू शकतं, परंतु माझ्या नावे आधीच 2 घरं आहेत आणि सोनं विकून तिसरं घर घ्यायचं असेल तर त्याला अशा पद्धतीची वजावट मिळत नाही. तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे जे मी घर नवीन घेणार आहे ते 3 वर्ष मला विकता येत नाही. आणि अजून एक महत्वाची अट, ते घर घेतल्यानंतर निश्चितच सोनं विकून मी घर घेतलं, माझा कर वाचला, त्यानंतर मी अजून एक घर घ्यायची इच्छा असेल तर निदान 2 वर्ष ते मी घर घेऊ शकत नाही. म्हणजे अशा विविध अटींमध्ये जर मी त्या अटींचं पालन केलं तर निश्चितच हा कर वाचू शकतो. अर्थात त्याच्यासाठी सोनं विकल्यानंतर 2 वर्षाच्या आत तयार घर रेडी पोझिशनचं किंवा 3 वर्षाच्या आत अंडर कन्स्ट्रक्शन आपण हे घेऊ शकतो. कालावधी दिलेला आहे त्याच्यासाठी. मात्र सोनं विकून आलेली पूर्ण रक्कम आपल्याला घरात गुंतवायची तरच कर माफ होतो. जर अर्धी रक्कम घरात आपण गुंतवली तर अर्धा कर माफ होईल. म्हणजे आपण ज्याला प्रपोर्शनेट डिडक्शन मिळतो ते मिळू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नवीन कर प्रणालीमध्ये सुद्धा ही वजावट उपलब्ध आहे. त्यामुळे एखाद्याने नवीन कर प्रणाली स्वीकारली असेल आणि सोनं विकत असेल तरी त्याला याचा फायदा घेता येईल. ओके सर, आता पुढचा प्रश्न हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा आहे, कारण अनेक जण हल्ली शेअर बाजारात गुंतवणूक करायला लागलेले आहेत, म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायला लागलेले आहेत. शेअर बाजारामध्ये पैसे गुंतवल्यानंतर जो नफा होतो, हा नफा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन म्हणून जर आपण धरला तर त्यावर किती कर लागू शकतो, आणि तोच नियम हा म्युच्युअल फंडासाठी देखील लागू होतो का? हो, इथे थोडंसं पुन्हा काळजीपूर्वक विचार करायला लागेल. म्हणजे शेअर्समध्ये हे जर शेअर्स लिस्टेड असतील, ज्याला सूचीबद्ध म्हणतात, शक्यतो आपण लिस्टेड शेअर्सचा विचार करतो, आपण सर्वसामान्य स्टॉक एक्सचेंजवर विकतो. असे शेअर्सला जर शॉर्ट टर्म नफा झाला, म्हणजे मी आज शेअर घेतला आणि 12 महिन्याच्या आत जर तो विकला आणि मला नफा झाला, तर त्याच्यावर पूर्वी 15% कर लागायचा. मात्र 23 जुलैला जे बजेट आलं त्या बजेट नंतर जर एखाद्याने हा शेअर विकले असतील आणि त्याला शॉर्ट टर्म गेन झाला असेल तर 20% त्याला कर लागेल. अगदी असाच कायदा म्युच्युअल फंडासाठी लागू आहे, पण म्युच्युअल फंडाच्या केवळ इक्विटी फंडाला, जिथे साधारण 65% गुंतवणूक ही इक्विटीमध्ये केली जाते, अशाला इक्विटी फंड म्हणतात. अशा इक्विटी फंड जर आपल्याकडे असेल आणि जर शॉर्ट टर्म गेन झाला, म्हणजे मी आज म्युच्युअल फंड घेतला आणि 12 महिन्याच्या आत असा इक्विटी फंड असलेला म्युच्युअल फंड मध्ये रिडम्शन केलं आणि मला जर नफा झाला तर पुन्हा तसाच 20% कर भरायला लागेल. त्यामुळे शॉर्ट टर्म गेनवर अशा पद्धतीच्या 20% कर भरायला लागेल. मात्र जर हा इक्विटी शेअर नसेल किंवा प्रायव्हेट कंपनीचा इक्विटी शेअर असेल किंवा म्युच्युअल फंड इक्विटी ओरिएंटेड नसेल, डेट म्युच्युअल फंड किंवा इतर जे वेगवेगळे प्रकार आहेत त्यातला म्युच्युअल फंड असेल, तर मात्र ते उत्पन्न माझ्या उत्पन्नामध्ये मिळवलं जाईल आणि कदाचित माझं उत्पन्नाचा जो कराचा जो दर आहे तो 30% असू शकतो. त्यामुळे उत्पन्नात मिळाल्यामुळे माझ्या कराचा दर लागेल. मात्र मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे जर सूचीबद्ध शेअर्स किंवा म्युच्युअल फंडातला इक्विटी ओरिएंटेड फंड याला 20% कर लागू शकतो. आता सर, म्युच्युअल फंडाविषयी, म्युच्युअल फंड आपण जेव्हा घेतो तर त्यासाठी एक एक्झिट लोड असतो. आता हा एक्झिट लोड हा नफ्यातून वजा होतो का तो वगळून जो आपल्याला जी रक्कम मिळते त्याच्यावर आपल्याला कर लागतो? हो, अर्थातच नेट निव्वळ जो आपल्याला पैसे हातात पडतात, म्हणजे एक्झिट लोड हा वजा झाल्यावर जे पैसे आपल्या बँकेत जमा होतात केवळ त्यातनच खरेदीची किंमत वजा करायला लागेल. म्हणजे माझा आज समजा कल्पना कर, मला 1 लाख रुपयाचे मी म्युच्युअल फंड विकले, पण एक्झिट लोड लागला 1% आणि माझ्या अकाउंटमध्ये 99,000च जमा झाले.
हे काही महिन्यापूर्वी मी 50,000ला म्युच्युअल फंड घेतलेला होता, तर 99,000 वजा 50,000 हा जो मधला फरक आहे त्याच्यावरच मला कर द्यायला लागेल. अर्थात मी मगाशी म्हटल्याप्रमाणे शॉर्ट टर्म किंवा लॉंग टर्म प्रमाणे कराचा दर बदलू शकतो, परंतु तुझा जो प्रश्न आहे की एक्झिट लोड हे वजा होतं का, हो निश्चित होतं, कारण माझ्या हातातच 99,000 पडतायत, त्यामुळे केवळ त्यातनं खरेदीची किंमत वजा करून जो मला नफा झालाय त्याच्यावरच मला कर भरायला लागेल. ओके सर, हल्ली बरेच जण कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करतात, तर एखादा कर्मचारी जर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर कंत्राटी पद्धतीनं काम करत असेल तर त्याच्यासाठी काही वेगळ्या तरतुदी आहेत का? म्हणजे जो एम्प्लॉई आहे, जो पूर्ण वेळ कामगार आहे, त्याच्यापेक्षा कंत्राटी कामगारांसाठीचे नियम काही वेगळे आहेत का? हो निश्चितच आहेत, कारण पगारी जो नोकर आहे, ज्याला आपण म्हणतो एम्प्लॉई किंवा पेरोलवर असलेला जो व्यक्ती आहे, त्याच्यासाठी त्याचं जे उत्पन्न मिळतं ते पगाराचं उत्पन्न किंवा इन्कम फ्रॉम सॅलरी असं धरलं जातं. त्याला स्टँडर्ड डिडक्शन मिळतं आताच म्हटल्याप्रमाणे 75,000 रुपये नवीन कर प्रणालीमध्ये. उरलेल्या जो त्याचा जो स्टँडर्ड डिडक्शन वजा करता जो पगार आहे त्याच्यावर त्याला स्लॅब प्रमाणे कर लागतो. मात्र कंत्राटी जेव्हा असा पद्धतीचा कामगार असतो किंवा हल्लीच्या काळात तर मॅनेजमेंटची लोक पण कॉन्ट्रॅक्टवर त्यांना नेमलं जातं, त्यांना पगार दिला जात नाही. अशा वेळी सर्वप्रथम त्या लोकांनी लक्षात ठेवावं की त्यांचं उत्पन्न हे पगाराचं उत्पन्न न धरता त्यांचं उत्पन्न व्यवसायाचं उत्पन्न धरलं जाईल किंवा प्रोफेशनल इन्कम धरलं जाईल. त्यामुळे त्याचं पहिलं म्हणजे हेड बदलेल. अगदी आपल्या विवरणपत्राच्या भाषेत बोलायचं झालं तर त्यांचा ITR फॉर्म जो आहे तो ITR 3 त्यांना भरायला लागेल. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, त्यांना पगार नसल्यामुळे स्टँडर्ड डिडक्शन मिळणार नाही, ते 75,000 रुपये त्यांना वजावट मिळणार नाही. मात्र असं जरी असलं तरी त्या कामासाठी त्यांचा जो खर्च होतोय, म्हणजे प्रवास खर्च आहे, टेलिफोन आहे, घरात समजा घरनं ते ऑनलाईन काम करत असतील तर इलेक्ट्रिसिटी आहे, मोबाईल, लॅपटॉप, असा विविध प्रकारचे खर्च, ते गाडीने जात असतील तर गाडीचा घसारा, एखाद्या व्यावसायिकाला जसं उत्पन्न त्याच्या उत्पन्नातनं विविध खर्च तो क्लेम करू शकतो, त्याचप्रमाणे हा कंत्राटी कामगार किंवा कंत्राटी मॅनेजर आपल्या पगारातनं किंवा आपल्या उत्पन्नातनं हे विविध खर्च वजा करू शकतो आणि उरलेल्या जो त्याचा नफा असतो, आपण त्याला नफा म्हणू किंवा निव्वळ जे त्याच्या खर्च वजा जाताची रक्कम राहते त्याच्यावर त्याला स्लॅब प्रमाणे कर लागेल. त्यामुळे बरेच वेळा कंत्राटी जे कामगार असतात किंवा कंत्राटी जे मॅनेजर असतात की जे पगारी नोकर नसतात, त्यांचा टॅक्स कदाचित त्या पगारी नोकरापेक्षा किंवा एम्प्लॉईपेक्षा कमी होऊ शकतो. याच्यात अजून एक महत्वाचा मुद्दा जो थेट इन्कम टॅक्सशी संबंधित नाही, तो म्हणजे जर 20 लाखाच्या वर जर कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू असेल तर त्यांना GST लागू शकतो. अर्थात त्यांना त्यासाठी रजिस्ट्रेशन म्हणजे नोंदणी करायला लागेल, तो GST दर महिन्याला त्यांना इनव्हॉइस द्यायला लागेल आणि पुढच्या सगळ्या प्रक्रिया पार पडायला लागेल. पण तुझा जो मूळ प्रश्न आहे की इन्कम टॅक्स सॅलरीवरचा आणि या कंत्राटी कामगारांच्या उत्पन्नावरचा यात जो फरक आहे तो हा अशा रीतीने फरक आहे की उत्पन्न हे व्यावसायिक धरलं जातं आणि त्यांना वजावटी उत्पन्न मिळू शकतं. धन्यवाद सर, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. आपण आज कर प्रणाली, नवी कर प्रणाली, जुनी कर प्रणाली, त्याचे फायदे तोटे या संदर्भात आज गोखले सरांकडनं माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आपण पुढच्या बातमीकडे वळणार आहोत. देशाच्या बाहेर बसून देशातल्या कंपन्यांना बदनाम करून पैसे कमावणाऱ्या हिंडनबर्ग रिसर्चनं आपलं दुकान बंद केलंय. अदानी समूहाच्या कंपन्यांवर बेफाम निराधार आरोप करून भारताची प्रतिमा जगभरात खराब करणाऱ्या नेथन अँडरसननं आपला गाशा गुंडाळलाय. पाहूया या संदर्भातला हा खास रिपोर्ट. नॅट अँडरसन आणि त्याची शॉर्ट सेलिंग फर्म हिंडनबर्ग रिसर्चनं आपला गाशा गुंडाळलाय. अदानी समूहाबद्दल वादग्रस्त अहवाल छापून चर्चेत आलेल्या हिंडनबर्गचा प्रमुख नॅट अँडरसन भारतात सेबीच्या रडारवर होताच. नॅट अँडरसनचा अदानी समूहातील गैरव्यवहारांचे आरोप करणारा अहवाल खुद्द सर्वोच्च न्यायालयानं फेटाळला. अदानी समूहानं तर हा अहवाल निराधार असल्याचं पहिल्यापासूनच म्हटलं होतं. शिवाय अहवाल प्रसिद्ध करण्यामागे समूहाची बदनामी करण्याचा हेतू असल्याचंही समूहाच्या वतीनं वारंवार सांगण्यात आलं. पण हिंडनबर्गचा व्हायचा तो परिणाम झालाच. 24 जानेवारी 2023 ते 22 फेब्रुवारी 2023 दरम्यान अदानी एंटरप्राइजेसचा शेअर 59% घसरला. हिंडनबर्ग अपनी दुकान बंद कर रहा है तो क्या राहुल जी उसकी दुकान का ठेका आपको मिल गया है क्या? मैं बहुत जिम्मेदारी से कह रहा हूं, इंडियन स्टेट के खिलाफ गैर जिम्मेदाराना हरकत कौन करता है? हिंडनबर्ग करता है. हर संसद के चुनाव सत्र के पहले एक रिपोर्ट आएगी, हंगामा बनेगा, टीवी डिबेट कराई जाएगी और उसको इश्यू बनाया जाएगा. तो दुकान तो बंद हो रही है.
सेबीनं हिंडनबर्गच्या अहवालाची छाननी केली. त्यात हिंडनबर्ग आणि पर्यायानं अँडरसन भारतीय कायद्यांची सर्रास पायमल्ली केल्याचं सेबीच्या तपासात उघड झालं. त्यानंतर सेबीनं अँडरसनला 48 पानी नोटीस पाठवली. सेबीच्या नोटिसीनुसार मॉरिशसमध्ये गुंतवणूकदार मार्क किंगडन यांनी ट्रेडिंगच्या नियमांचं उल्लंघन करून अदानी एंटरप्राइजेसचे शेअर विकले. ही विक्री करण्यासाठी त्यांनी हिंडनबर्ग रिसर्च, नॅट अँडरसन यांचा अहवाल वापरला. सेबीच्या तपासात के इंडिया ऑपॉर्च्युनिटीज फंड क्लास एफ असा एक फंड तयार करून त्या अंतर्गत अदानी एंटरप्राइजेसच्या शेअर्सची विक्री करण्यात आली. त्यासाठी हिंडनबर्गचा अहवाल वापरण्यात आला. या फंडाद्वारा 184 कोटी रुपयांचा नफा कमवण्यात आला. या सगळ्या व्यवहारांमध्ये नियमांचं उल्लंघन झाल्याचं सेबीनं म्हटलंय. Decided self-pity, right, for somebody who's actually indulged in very shady deals, right? And he first allowed himself to be called the sort of the short seller itself. He didn't deny that. When SEBI wrote to him, he said, "Look, I am not the short seller. I am a research analyst who provided material to another company." And there's a Chinese link. He can't escape that. And of course, to some extent, his statement, his reply to SEBI helped, because then we found out who the other players were. It's true that actually he was only a research analyst, but for some time he didn't deny the tag which other people were giving him who were involved of being the actual short seller. But then you came to, the Kotak group acting as brokers for a company who, for a trust fund which was owned by the Kingdons, right? One of whom is Anla Cheng, who happens to be a Chinese spy being investigated for Chinese espionage on behalf of the Chinese state. My guess is that with this Adani Hindenburg shutdown, you will have to find a voice of repute to tarnish Adani's image. And I think that has been now cancelled. And I think that this overhang of Hindenburg is gone with. And I think all the stocks will move quite handsomely in the coming few days. पण म्हणतात ना, मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूरे खुदा होता है. अगदी तसंच काहीसं हिंडनबर्गच्या बाबतीत झालंय. हिंडनबर्गला आपलं दुकान बंद करावं लागलंय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.